नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील संदर्भातील एक अपडेट समोर आलेले आहे. म्हणजेच की 80 लाख महिला लाभार्थी या योजनेतून अंतर्गत अपात्र करण्यात आलेले आहे. उर्वरित महिला लाभार्थ्यांना थकीत असलेल्या ठेवत योजनेच्या हप्त्याचे वितरण केलं जात आहे. मग लाडक्या बहिणींना योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांना अचानक अपात्र का करण्यात आलं व कारण काय? ज्या महिला लाभार्थ्यांना पात्र असतानाही अपात्र करण्यात आलं व पुढे संदर्भातील एक मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित होतोय. याच अनुषंगाने महिला व बालविकास मंत्री यांच्या माध्यमातून योजनेच्या अंतर्गत एक अशी माहिती दिलेली आहे. तुमचा जर हप्ता चुकीचा भरण्यात ज्यामुळे तुमचा जर हप्ता चुकीचा करण्यास तो बंद झाला असेल तर चालू करता येणार आहे. परंतु या अंतर्गत उत्पन्नाची जी काही अट आहे ती उत्पन्नाच्या मर्यादेमध्ये न राहणाऱ्या महिला, ज्या वयाची मर्यादा देण्यात आलेली आहे त्या वयाच्या मर्यादेमध्ये न बसणाऱ्या महिला, याचबरोबर ज्या महिलांच्या नावांवरती वाहन नोंदणी आहे व RTO मध्ये त्यांच्या नावांवरती वाहन नोंदणी मिळालेली आहे किंवा या योजनेच्या अंतर्गत सरकारी कर्मचारी असणं किंवा निवृत्ती वेतनधारक कुटुंब असणं, अशा प्रकारच्या अटी शर्ती भंग करणाऱ्या महिला लाभार्थ्यांना असतील किंवा योजनेच्या अंतर्गत इतर योजनांचा लाभ महिला लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात खूप अर्ज करून पात्र झालेल्या होत्या. असे या ठिकाणी निराधार योजनेचे लाभार्थी असतील किंवा इतर काही योजनांचे लाभार्थी असतील, अशा महिला लाभार्थ्यांना याचबरोबर महिला लाभार्थ्यांच्या माध्यमातून 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपली KYCची प्रक्रिया पूर्ण केलेली नव्हती. अशा महिला लाभार्थ्यांना याचबरोबर KYC केल्यानंतर ज्या महिला लाभार्थ्यांच्या घरी सरकारी कर्मचारी असेल किंवा निवृत्ती वेतनधारक असेल असे दिसून आलेल्या महिला कर्मचारी ज्या काही लाभार्थी असतील त्या वगळण्यात आलेले आहे व कुठल्याही महिला लाभार्थ्यांचा अर्ज असाच अपात्र करण्यात आलेला, अशी त्यांच्याकडून माहिती देण्यात आलेली आहे की अपात्रतेचा जो काही निकष आहे तो सांगितलेले प्रकार आहे त्या अंतर्गत असलेल्या महिला लाभार्थ्यांनाच अंतर्गत अपात्र आणण्यात आलेले आहे. जर एखादी महिला लाभार्थी या कुठल्याही कक्षेत बसत नसेल, वयाची अट किंवा इतर योजनेचे लाभार्थी नाही व घरात सरकारी कर्मचारी नाही तर काय नाही, म्हणजे गाडी नाही तर अपात्र केलं असेल, त्या सर्व कागदपत्रासह आपल्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात त्यांनी भेटावं व आपली पडताळणी करून घ्यावी, जेणेकरून या महिला लाभार्थ्यांना पुन्हा एकदा योजनेच्या अंतर्गत पात्र करण्यात प्रयत्न केले जातील, अशा प्रकारची माहिती त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे. व 15 दिवसाची पूर्वी महिला लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आलेले व हप्ते येत नाही व महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात भेटण्यास सांगितलं व त्यांनी अशा प्रकारच्या आमच्याकडून महिला व बालविकास मंत्री सांगत आहेत की महिला लाभार्थ्यांची कार्यालयात जायचं व कुठेतरी थोडासा गोंधळ होतोय. म्हणजेच की अपात्र असला तर आपल्या कागदपत्रासह किंवा आपल्या अपात्रतेच्या करण्याची माहिती घेण्यात आपल्याला महिला व बालविकास विभागाच्या कार्यामध्ये भेटू शकता व अपात्रात म्हणजेच की या अंतर्गत पात्र करण्यासाठी 300 रुपये घेऊन अर्ज भरून दिलोय, अशा प्रकारचे कुठल्याही म्हणजेच की प्रकारे तुम्ही